नवीन कॅमेऱ्यात. व्हेरी गुड मॉर्निंग. निघायचं होतं 5ला, 5:30 वाजलेत आणि निघत 6 वाजले. 100%. थोडंसं आय थिंक फोकस व्हायला वेळ लागतो का काय मला माहिती नाही, पण मी पण आता शिकतोय. कॅमेऱ्यावरती शूट करतोय. नवीन कॅमेरा. चाललोय आम्ही देवीला, कुलदेवीला, जगदंबेला. पाऊस पडलाय. मागे का डिक्कीमध्ये ठेवायचं नाही? बोललो ना मी तुम्हाला लेट होणार आहे. गणपती बाप्पा मोरया. इथे 9 hours 25 minutes जातो. 5 निघतो. 6ला आपण नाही निघालो, 6:15ला निघालो. तर पोहोचायला 4 वाजता ते, पण 4 नाही वाजणार. 1 तास एक्स्ट्रा धरून चालणार लागेल. 5-6 वाजता. 5. आता काही जास्त रस्त्यावर शूट करणार का नाही. आम्ही ना जाताना समृद्धी महामार्ग येणार आहे. समृद्धी महामार्ग तुम्हाला दाखवतो कसं. नेल रेस्टॉरंट. पुढे जायचं पण काय खायचं? बाहेरच बसावं लागेल. नेल पान शॉप, नेल रेस्टॉरंट. बसा, खावा, बरोबर खावा. 125 किलोमीटर झाले. 125 किलोमीटर. 8:30 वाजलेत आणि हे लगेच जेवायला थांबलेत. मग मी मागवलं कांदा उत्तप्पा, 1 चहा आणि 2 वडापाव. काय दिसते ना सुंदर. ज्या आजोबांचा बड्डे होता तर तिने काल केक आणला होता आणि स्वतः खाते. तू रे गस. आणि तो त्यांनी नाही खाल्ला. घेतला ना ते, घेऊन गेले. मग आईने वडापाव घेतला आहे आणि आम्ही दोघांनी मिळून 1 कांदा उत्तप्पा घेतला. तिकडनं असा मय झाला. आई चीअर्स. चांगलं आहे. चहा महत्वाचा आहे खरं आयुष्यात. सॉरी मी तुझ्या फ्रेममध्ये देणारच तू फ्रेममध्ये. आयुष्यात आली म्हणजे फ्रेममध्ये येणारच ना. झालं आता निघालोय आम्ही. 9 वाजलेत. आता काय थांबणार नाही 1-2 वाजेपर्यंत. दिल्ली दरवाजा. आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये एंटर केलंय. वाघ आला समोर असं मग थांबून घ्यायचं. थांबून घ्यायचं. अरे बघा लक्ष्मीदेव काहीतरी दिसलं इथं मला असं वाटतंय. झाडांवर किंवा इकडे या साईडने बॅरिकेडवर. अरे वाघ. जेव्हापासून मी पुण्यापासून निघालो ना तेव्हापासून ह्या हाताला ऊन जसं आहे ना तसं ऊन कंटिन्युअस ह्या हातालाच आहे माझ्या. मी आता अर्ध जॅकेट त्यासाठी घातलंय म्हणजे गरम पण नको व्हायला. फक्त हात प्रोटेक्ट राहील म्हणजे चटका नाही बसणार. संपतच नाही ह्या हाताचं ऊन. काय माहिती का, तो अँगल जरी बदलला सूर्याचा तरी माझा अँगल पण बदलतोय रस्त्याचा. सकाळी जो नाश्ता केला त्यानंतर जेवलोच नाही कारण कुठं आलंच नाही काही. समृद्धी महामार्ग मस्त होता त्यामुळे आम्हाला तिथं भूक नव्हती. आम्ही कॉन्स्टंटली मारलं. त्यानंतर वाशिमला होतो. वाशिमवरनं पुसत एवढा परफेक्ट मस्त रोड झालाय ना, तो पण कुठे थांबलो नाही आम्ही. मग आणि तिथं काय आधीमध्ये नव्हतंच खायला. मी सचिनला फोन केला होता, म्हटलं की पुसतच्या पुढे ना काहीतरी हाय हॉटेल, तिथं खाऊन थांबू. मला सगळ्या फ्रेम मध्ये यायचे आणि मी तुझ्या फ्रेम मध्येच येणार. म्हणून शेजारी बस. गाडीत पण शेजारी असं करायला. स्क्रीन ठेवली ना या साईडला आहे ना, तुम्हाला दाखवतो माझा फोन कुठे. आम्ही ना असं इकडे बघतोय कारण का हिच्यामुळे हे ना इथं लेन्स इथं आहे आणि हे इथं आहे. तर मग ही इकडेच बघते, इकडे नाही बघत. मसाला पापड. याच्यात दाखव. पनीर लबाब, कुठला तरी लबाब आहे. एन्जॉय. गरम रे. झालं की नाही जेवण? इट इज गुड हॉटेल ना हे. आम्ही इथे जेवलो आता. हॉटेल अतिथी. पुसदवरनं माहूरकडे जाताना लागतं. रेणुका माता मंदिर 9 किलोमीटर. अनुसूया माता मंदिर. वेलकम टू माहूरगड. वेलकम वेलकम. पोचलो आम्ही माहूरला. 5 वाजले. 5. सकाळी अर्धा तास नाश्त्याला गेला आणि जेवायला 1 तास. आता ये इकडे ये दाखव. आईला सांगितलं ना
सचिन जैनाची वाट बघतोय. ढग कसले सुंदर आले बघ ना असं. हो ना आला बघा. नमस्कार साहेब. कसे आहेत? चावी या रूमची खालच्या. रूम छूड आलेला एंड आहे. पण एवढी छोटी रूमच बरी, आपल्याला जास्त मोठी रूमची गरज नाही. आपल्याला मेन हेच होतं, आपल्याला कमोड आपल्या जमत नाही. इंडियन इज द बेस्ट नाही का नाही. काय सुंदर दिसतंय ते. तसं आवाज आहे संध्याकाळचे का आले ढग आणि ते सगळं. चला झालं 7 वाजलेत. आम्ही चाललो देवीला आता. आत्ता एकदा, उद्या सकाळी एकदा, परवा एकदा, रोज देवीला जोपर्यंत 304 म्हणजे 3+4 = 7. 7 = थाराज फॉर रिझन. करायचं का बंद? अरे लाईट गेली रे. असं पण होतं. परत सेम ठिकाणी सचिनची वाट बघतोय मी आता. अगं हो अगं इथं आहे बघ. ते बघ त्याच्याजवळ जाते पाठ. उचलता येते. कशी गोड बघते. त्यांना प्रेम केलेलं कळतं ना रे. चला. अरे वा वा काहीच नाही गर्दी. सुंदर. काय दर्शन झालंय मित्रांनो, सांगू शकत नाही. 8 ते 8:30 पूर्ण वेळ आरती झाली आमची. आणि निकिता तर एकदम समोर देवीची. तिथं आलीच नाही. मी म्हटलं कोणी आलं तरी मी आणणारच नाही. काय होते डायरेक्ट घरी खाली गडावर खाली जाऊन जेवण झोपू. उद्या ओटी भरायची सकाळी तेव्हा येऊ परत. हे तुला पाहिजे मला. हे मला काय म्हटलं तर मी तुला हे घे म्हणून, पण नाही घेतलं. काय ते वेगळंच घेतलं. पाहिजे. बेसिकली आवडलं नाहीये तेव्हाच असं ती म्हणते पाहिजे का म्हणून. किती वाजले? 10:30 वाजले. 10:30 वाजले. आम्ही सकाळी किती वाजता उठलोय? 5 वाजता. 4:30 वाजता उठलो. 4:30 मी उठलो. ही 5-5:30 ला होते. मी पण उठलेलीच होते. उद्या सकाळी ना 6 किंवा 7 वाजता जायचं उटी भरायला. त्यामुळे मग आता झोपून उद्या सकाळी उटी भरतात छान देवीची. उद्या तर परत फुल डे हेक्टिक होणार आहे, कारण देवीला जाऊन सगळे जाऊन. नांदेड बहुतेक नाही होणार. नांदेडला जायचंय. नाही होणार. गुरुद्वाराला जायचं मला. अरे खूप हेक्टिक होईल तुला. नको परत सकाळी गाडी होईल. नाही होईल. काय नाही, लोक बघत जातात की एका डायरेक्ट बोलतात. मजा येते आता मेमरीज कलेक्ट करायला. फोकस हो रे बाळा. चलो जातो मी, झोपतो आता. उद्या भेटू तुम्हाला सकाळी मॉर्निंगमध्ये. मला तर ब्लॉग हा एका दिवसात सगळं संपवायचं होतं. एका ब्लॉगमध्ये सगळं संपवायचं, पण परत मला असं वाटतं की हा ब्लॉग एक ब्लॉगमध्ये होणार नाही. एकाच ब्लॉगमध्ये संपव, नाही तर लोकांना कंटाळा येतो. एकाच ब्लॉगमध्ये सगळं नाही टाकायचं. मेन टाकू. जास्त तुम्हाला लेंदी नाही ब्लॉग बनवणार. लेंदी नाही, एका दिवसाचं बस. छोटे मोठे गोष्टी आवडतात मला शेअर करायला, म्हणून मी करतो ते. हे तेलाची बाटली ते कोण घेणार? तेलाची बाटली साबण कुठे ठेवलाय बघा. ये तू घे. गाडीवर ठेवलं होतं.